काय चाललंय? या नाश्ता आमच्याकडून. अच्छा, पास्ता बनवताय तर? पास्ता मसाला आणि चहा. अच्छा, का तू बनवतोय? आज मी बनवते. मग तू झोपलेलीस ना? चहा पण ठेवलेस? चहा पण ठेवला आताच. वास तर मस्त सुटलाय पास्ताचा. आपल्याकडे पोळी पण आहे. ओके, पुरणाची पोळी. तर आज नाश्ता, संध्याकाळचा नाश्ता प्रीत बनवतोय तर. अच्छा, पुरणपोळी सुद्धा आहे. खाणार? येस, नवऱ्याने बनवला तर खायलाच पाहिजे. नवरा क्वचितच बनवतो ना, तो दिवस कधी कधीच उजळतो. चला मग आनंद घेऊया. आज कुठे जायचंय? आता बाजारात जायचंय. भाजी संपली? भाजी संपली. 3 दिवस मस्त चिकन मटन तेच खात होतो. आईस्क्रीम तेच. आता चलो सब्जी मंडी. आता अंडी आणि सुकट. तर मी जरा झोपले होते. आजकाल लवकर उठे नवऱ्याला डबा करण्यासाठी. 4 वाजता जरा दुपारी मला झोप लागते. तर तो आल्यानंतर थोडा वेळ पडले होते मी. फ्रेश वगैरे झाला आणि स्वतःच गेला नाश्ता बनवतोय माझ्यासाठी. पास्ता बनवतोय आणि चहा वगैरे बनवतोय. तर आता उठले मी आणि आता जायचंय बाजारामध्ये, मार्केटला जायचं आहे. आज आहे सोमवार, त्यामुळे आमच्याकडे असतो मार्केट. भाजी वगैरे आणायची आहे. तर आता नाश्ता करतो आणि जातो तिकडे. तर आता झालो बाजारात थोडं लेटच गेलो. का प्रीती मस्त पास्ता बनवला होता, तो खाल्ला आणि गप्पा मारत थोड्या वेळच झाला. मला 6 वाजले आणि 6 वाजले मार्केट अर्धा संपला. त्यामुळे जेवढी भाजी आम्हाला घेता आली तेवढी घेतली. तरी कांदे आणलेच नाही, बटाटीच मिळाली आणि थोडी तीच भाजी आणली. अंगा आता मच्छी आपण खाणारच आहोत, सुरुवात केलेली आहे मच्छी खायला. त्यामुळे आता भाजी काही जे उपवासाचे दिवस असतात तेव्हाच भाजी करतो आपण. तर माझी जास्त काय भाजी आणली नाही, जी लागेल आठवडाभराची तेवढीच आणलेलं आहे. आलं तर आता भाजी झालेलं आहे, तर लावायची आहे, प्लस जेवण करायचं आहे मला. तर जेवायला काय बनवू? माझ्या आवडीचे पदार्थ. रोज नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ बनवावे लागतात ना. तुला काय खाणार, नवरा काय खाणार? मग ते विचारतो ना, अनिकेत आज काय खाणार, तसं प्रीत आज काय खाणार. प्रीत आज काय खाणार? आज वाटाण्याची भाजी. ती पण तुझ्याच आवडीची आहे? हो. मग म्हणजे रोजचं जेवण सगळं नवऱ्याच्या आवडीचं असतं. डब्यामध्ये काय पाहिजे त्याला ऑप्शन असतं, ही भाजी पाहिजे की ती भाजी पाहिजे. मग हा ती पाहिजे असं आहे. तुला जे आवडेल ते घरात बनवा. तुझे जे आवडीचे पदार्थ आता आमच्या आवडीचे बनलेले असतात. काल कसं वाटलं? काल मस्त. तुला कसं वाटलं? मला एकदम जावई बापू घरी गेला होता मच्छी मटण खाण्यासाठी. तुझ्या एवढं केलं होतं मटण वडे पाहिजे आता. तर चला, तर भाजी लावते मी, म्हणजे फ्रीज मध्ये ठेवते आणि जेवणाची तयारी करते. आता 7:30 व्हायला आले. बटाटी आणि तर मला मिरच्या पण कापून ठेवायच्या, त्याची अशी काढून फ्रीज मध्ये ठेवते. कशी काढतेस दाखव. हे दाखवलेलं मी आधीच्या ब्लॉग मध्ये. काढून डब्यामध्ये भरते, पण मस्त आहे मिरची, मोठीच्या मोठी. चला बॅक टू वर्क. A few moments later. तर माझा नवरा मला जेवणामध्ये नेहमी मदत करतो. मदत अशी असते की कापून देण्याचं, कांदा टोमॅटो काही चिरायचं असेल तर ते मला करून देतो. बाकी जेवणाचं फोडणी वगैरे जे काय असेल तर तो मला करायचं असतं. पण ही मदत मात्र होतेच होते. काय रे? करायलाच पाहिजे, जेवायचं म्हणजे पोटभर केलीच पाहिजे. तेच. तर मला तो नेहमी कांदा आणि टोमॅटो कापून देतो भाजीसाठी. बाकीचं जे जेवण असतं ते मी करते. तर ही त्याची नेहमीची सवय आहे. थोडीशी मला मदत करतो. त्याला एवढं जेवण येत नाही, पण प्रीत येतं ना तुला जेवण? मला येतं. चिकन बटर चिकन येतं, बटर नान येतं. तर तो मला मदत करतो किचन मध्ये, थोडंसं का होईना पण करतो, है ना. आणि कसं वाटलं पास्ता? 1 नंबर. मी बनवलं. तेच ना, मी काय बोलला, प्रीतला सगळं येतं जेवण वगैरे. तर असं चालू आहे असं दोघांचं. किचन मध्ये मदत करतो मला, त्याच्या कामात मी त्याला मदत करत असते. बघू दे बघ. लव्ह मॅरेज केल्यास हा फायदा असतो की नवऱ्याला किचन मध्ये यावंच लागतं बायकोला मदत करायला. काय रे? पाहिजे. तुम्हाला मदत होते की नाही? तुमचे मिस्टर तुम्हाला मदत करतात की नाही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. काय ग? बोला. अजून झालं नाही जेवण?
बाकी आहे, थोडा 10 मिनिटामध्ये होईल. काय बनवलेस? हे बटाट्याची कापं. पुन्हा अरे किती दिवस खाली नाही ना, खाल्लीच नाही तू? इच्छा झाली मला जरा खायची. मी पटकन एक बटाटा कापला आणि मस्त त्याला येल्लो दिसतं. मीठ मसाला वगैरे लावलाय, हळद वगैरे. आणि त्यामध्ये आज मी थोडासा बेसन घेतलाय, थोडासा बेसन त्याला कूट केलाय रव्याने. अरे वा, मस्त असे कुरकुरीत करते काहीतरी खायला साईड डिश म्हणून. आणि पापड हवेत ना तुला चवीला? लोणचं पण आहे आपल्याकडे. इकडे डबा घेतलाय पापडांचा, भाजते घरी, तळते. फ्राय कर, फ्राय. बघ उडदाचे पापड आहेत, घरी बनवलेले आहेत, असतात ना. मस्त डब्यामध्ये पॅक करून ठेवले होते मी. होममेड पापड. येस, मीच बनवले ते, आई आणि मी बनवले. तर आता हे झालं तर पापड तळते की जेवण रेडी. हे बघू शकता. झाली का रेडी? येस, मी बनवलेली भाजी. फ्रीजची फेवरेट फुटाण्याची भाजी वाटते ना हॉटेलमध्ये. येस येस, मटरची भाजी. तर असं आहे आमचं आजचं डिनर. फुटाण्याची भाजी, भात, बटाट्याची कापं आणि पापड तळते. हे सगळं फ्रीजच्या आवडीचं जेवण आहे. फ्रीजला असं आवडतं. आणि त्याची ओटाण्याची भाजी तर फेवरेट आहे. मला आधी नाही आवडायची, पण त्याला बनवून दिले त्यामुळे. हिरवे वाटाणे जास्त भाजी झाली तरी काही प्रॉब्लेम नसतो. चिवडा घ्यायचा, त्याच्यात मिक्स करायचा आणि पाव घ्यायचे, म्हणजे झाले मिसळ पाव. तुझ्या सगळ्या भाज्या ज्या मला नव्हत्या आवडत त्या सगळ्यात आवडायला लागल्या. का तुझ्याच आवडी सगळं जेवण बनवतं ना मी. तर परत दुसरं काय बनवणार माझ्यासाठी सेपरेट? मग काय तीच खायची आता, ऑप्शन नाही काय दुसरा बनवायला. परत कंटाळा. मटण खाल्लास पण काल तू? अरे नवऱ्याने सवय लावली तर काय, पहिले काय नव्हतं खात, आता खायला लागले. काही नव्हती खात. संगतीचा परिणाम आहे का बस. संगत म्हणून म्हणतो संतांची, आमच्यासारखे संतांची संगत पकडायची. आम्ही एकदम सायलेंट असतो, इनोसंट. तर झाले म्हणजे ऑलमोस्ट. झाले का? कडक करते म्हणजे जरा खायला बरे वाटतात ना. ही रेसिपी मला खूप जास्त आवडली, म्हणून कधी पण भाजी वगैरे काय असले ना तर बटाट्याची कापं बनव. अगं पण ते तुला एका तुझ्या सबस्क्रायबरने विचारलेलं, भाकरीची रेसिपी काय म्हणतात त्याला, भाकरी कशी बनवायची हातावरची. हा, ती त्याची मी सेपरेट व्हिडिओ बनवेन. प्रोसेस विसरलीस तू ना? कमेंट वाचते मी सगळ्यांच्या, रिप्लाय सुद्धा करते, पण मला नाव नाही लक्षात की कोणी मला विचारलं. आता कमेंट चेक कर आणि मग नाव समजेल तुला. व्हिडिओ नक्की बनव. रेसिपी लवकरच येईल, तांदळाची. आईला बोलवून घे घरी, आता आई येईल तुझी नाईटची. कशी भाकरी बनवायची ती करून घे व्हिडिओ मस्त. आता या कढईमध्येच, ही छोटी कढई डीमार्ट मध्ये मिळालेली. कधी घेतलेली आपण ती? खूप वर्ष झाली तिला. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना, काय तेल कमी राहतं ना. आणि 2 माणसांसाठी होतं. छोटी म्हणजे आता हा पापड आहे, पापड ह्याच्यामध्ये टाकलं. किती छोटी आहे, मस्त ना. म्हणजे दुसरं काय नको घ्यायला. हो, म्हणून मी घेतली. 2 माणसांसाठी बस 4-5 पापड झाले की झालं ना. एवढी मोठी परत कढई मला तापवावी लागते आणि परत तिला घसावी सुद्धा लागते. म्हणून मी विचार केला की हीच काढते. ही आतमध्ये होती स्टोर रूम मध्ये. त्या स्टोर रूम मध्ये सगळं सामान काढायला गेली तेव्हा मला ही दिसली, म्हणून मी तिला घेतली आता. छान छान. ओके चलो, गॅस बंद करतो. हो गया. चला आता पापड तळून घेऊया. सेवया खाणार आहेस का? सेवया हा तळते ना, पापड तळायला घेते, मग शेवया पण तळते.